नमस्ते, मी रोहिणी डवळे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी पुणे। सध्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी या कार्यालयामार्फत महिला आणि बालकांच्यासाठी काही निवासी संस्था कार्यरत आहे। त्याचप्रमाणे काही सामाजिक कायद्यांची अंमलबजावणी करण्यात येते। शून्य वयोगटापासून 18 वर्षापर्यंतचे जे मुलं आणि मुली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अनाथ, निराधार, निराश्रित, गरजू, संकटग्रस्त महिला आणि बालके यांच्यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्न करत आहे आणि याच माध्यमातून त्यांच्यासाठी अनेक शासकीय योजना राबविण्यात येत आहेत। जसं की ज्या अनाथ निराधार मुलं आहेत तर त्यांच्यासाठी निवासी संस्था आहेत, बालगृह आहेत, मुलींच्यासाठी बालगृह आहेत आणि 18 वर्षावरील महिलांसाठी, मुलांच्यासाठी शासकीय राज्यगृह आहेत। तसेच जे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्यांच्यासाठी निरीक्षणगृह ही योजना आहे। याचबरोबर अनेक सामाजिक कायद्यांची अंमलबजावणी या विभागामार्फत करण्यात येत आहे। हुंडा प्रतिबंधक अधिनियम आहे, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, कौटुंबिक हिंसाचार पासून महिलांचे संरक्षण प्रतिबंध अधिनियम यासारख्या अनेक सामाजिक कायद्यांची अंमलबजावणी या विभागामार्फत करण्यात येत आहे। या व्यतिरिक्त नुकत्याच शासनाने वेळोवेळी ज्या काही महिलांच्या हिताच्या अनुषंगानं योजना सुरू केलेल्या आहेत, जसं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासारख्या अनेक योजना या विभागामार्फत राबविण्यात येत आहेत। सद्यस्थितीमध्ये जे अनाथ मुलं आहेत त्यांना कुठेही शासकीय नोकरी मिळत नाही, त्यांच्याकडे कुठले डॉक्युमेंट्स वगैरे नसतात किंवा जातीचे दाखले नसतात, तर त्यांना शासकीय नोकरी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जे लाभार्थी शासकीय नोकरीपासून किंवा शाळेमध्ये ॲडमिशन मिळत नाही अशा ठिकाणी शासकीय लाभापासून वंचित राहू नये म्हणून अनाथ प्रमाणपत्र या विभागामार्फत देण्यात येत आहे, जेणेकरून त्यांचं पुनर्वसन केलं जाईल। तर अशा अनेक योजना या विभागामार्फत राबवण्यात येत आहे। नुकताच आपल्या 8 मार्च जागतिक महिला दिन आपण साजरा करत आहोत। तर या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं माझ्या सर्व महिला व बालविकास विभागामार्फत मी सर्व महिला आणि बालके यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते। महिला दिन म्हटलं की महिलांचे हक्क, त्यांचे अधिकार यांची चर्चा नेहमीच होत असते। तर पुणे जिल्ह्यातील सर्व महिला यांनी आपले हक्क आणि त्यांचे अधिकार यांच्या प्रति जागरूक असलं पाहिजे आणि त्यांचे हक्क आणि अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी ते सतत प्रयत्न त्यांनी केले पाहिजे। जर कुठेही त्यांना अडचण येत असेल तर त्यांनी वेळोवेळी महिला व बालविकास विभागाशी किंवा शासनाशी संपर्क केला पाहिजे। माझं सर्व पुणे जिल्ह्यातील महिलांना असं निवेदन किंवा अनुरोध राहील की त्यांनी आपला जो वारसा बघितला, परंपरा जर बघितली तर सावित्रीबाई फुले यांच्यापासून त्यांनी जो शिक्षणाचा वारसा चालू केलेला आहे, त्यांनी शिक्षणाची ज्योत पेटवलेली आहे। त्याच माध्यमातून आज अनेक महिला आणि मुली शिक्षण घेऊन आज वेगवेगळ्या पदावर काम करत आहेत। तर आपल्या अवतीभोवती जर अशा कुठल्या महिला असतील, गरजू महिला असतील, संकटग्रस्त महिला असतील तर या सर्व महिलांना त्यांचे न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। जर आपल्या आसपास अशी एखादी महिला असेल जी कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिला असेल, तिच्यावर कुठला अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आपण तिला मदत मिळवून दिली पाहिजे। जर प्रत्यक्ष आपल्याला मदत मिळवून देता येत नसेल तर महिला व बालविकास विभागाचा 1091 हा क्रमांक आहे, महिलांशी संबंधित हेल्पलाईन क्रमांक नंबर आहे आणि मुलांशी संबंधित 1098 चाइल्डलाईन हेल्पलाईन क्रमांक आहे। या क्रमांकावर आपण संपर्क साधावा। निश्चित त्या ठिकाणी या सर्व जे निवेदनं प्राप्त होत असतात किंवा ज्या तक्रारी प्राप्त होत आहेत त्या तक्रारींची निश्चितच दखल घेतली जाईल आणि आपल्या जिल्ह्यातील महिला व बालकांच्या संबंधित ज्या काही तक्रारी आहेत त्याचं निराकरण करण्याचं काम केलं जाईल। आज मला या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं, जर पुणे जिल्ह्याची परिस्थिती आपण पाहतो तर या जिल्ह्यामध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर, खेडमधील काही भाग आणि आंबेगाव, जुन्नर ह्या भागामध्ये बहुतांशी भाग हा आदिवासी भाग आहे। तर या आदिवासी भागामध्ये ज्या काही किशोरवयीन मुली असतील, महिला असतील तर त्यांच्या संदर्भात भविष्य काळामध्ये म्हणजे येत्या काही दिवसामध्ये आमचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा म्हणजे निश्चय आम्ही केलेला आहे। तर या मुलींना त्यांच्यामध्ये
जे लैंगिक शोषण आहे त्याच्या संदर्भात अवेअरनेस निर्माण करणं, शाळामध्ये जाऊन आमची जी पथकं आहेत, आम्ही पथकं तयार केलेली आहेत, तर ती पथकं शाळामध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना म्हणजे जसं की मुलगी तिला काही लैंगिक शिक्षण नसल्यामुळे कदाचित ती बाहेर जाऊन वाममार्गाला लागू शकते किंवा वेगळा मार्ग ती निवडू शकते. तर अशा वेळेस तिचं संपूर्ण शिक्षण त्याबाबत अवेअरनेस प्रोग्राम घेऊन तिला पूर्ण शिक्षण देणं त्या मुलींना हे आमचं कर्तव्य आम्ही समजून अशी पथकं आम्ही तयार केलेली आहेत. या बाबतीत पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री जितेंद्र डुडी साहेब आणि पुणे जिल्ह्याचे SP संदीप सिंह गिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे सर्व उपक्रम राबवण्याचा निश्चय केलेला आहे. निश्चितच याद्वारे पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील शाळामध्ये जाऊन हा आम्ही उपक्रम राबवणार आहोत, जेणेकरून जे पुणे जिल्ह्यातील मुलींचं पळून घरातून निघून जाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल आणि मुलींचं लैंगिक शोषणाचं प्रमाण आहे ते कमी करण्यामध्ये आम्हाला निश्चितच यश येईल असा हा उपक्रम आहे. येत्या काही दिवसामध्येच आम्ही त्याची अंमलबजावणी करत आहोत. यासाठी पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपल्या आसपास ज्या अशा काही महिला भगिनी असतील, संकटग्रस्त असतील, त्यांना कुठल्याही प्रकारची मदतीची अपेक्षा असेल तर निश्चितच तुम्ही 2 हेल्पलाईन क्रमांक मी सांगितलेले आहेत त्या पुन्हा एकदा रिपीट करते. 1091 आणि 1098 या हेल्पलाईन क्रमांकाशी आपण संपर्क साधावा किंवा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र येरवडा या कार्यालयाशी आपण संपर्क साधावा अशी आपणा सर्वांना मी विनंती करते. धन्यवाद.